श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या स्वामी भक्तांनो, 22 ऑगस्टची सुरुवात तुमच्यासाठी नेहमीसारखी वाटू शकते. बाहेरून सर्व काही शांत असेल, घरातील काम, रोजची धावपळ, लोकांचे नेहमीचे व्यवहार, पण काही दिवसाचे खरे संदेश मोठ्या आवाजात येत नाहीत. ते लहान घटनांमध्ये लपलेले असतात. एखादा अचानक बदललेला संदेश, एखाद्या व्यक्तीचा अनपेक्षित प्रतिसाद, एखाद्या ठिकाणी झालेला विलंब किंवा तुमच्या मनात अचानक निर्माण झालेला प्रश्न. 22 ऑगस्टचा दिवस तुम्हाला अशीच काही परिस्थिती दाखवू शकतो. आणि आजचा सर्वात मोठा प्रश्न असेल, तुम्ही पहिल्या क्षणी प्रतिक्रिया द्याल की परिस्थिती समजून घेण्यासाठी थोडा वेळ घ्याल. कारण कुंभ राशींच्या व्यक्तींना नवीन विचार पटकन सुचतात. तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने गोष्टी पाहू शकता. पण कधीकधी तुम्हाला सर्व काही स्पष्ट दिसत असूनही एखाद्या व्यक्तीची खरी भावना समजण्यासाठी वेळ लागतो. म्हणून आजचा दिवस तुम्हाला बाहेरच्या जगापेक्षा लोकांच्या बोलण्यामागचं आणि तुमच्या मनातील विचारांमागचं अंतर समजून घेण्याची संधी देऊ शकतो. आजचा दिवस फक्त एक सामान्य दिवस नाही असं समजून घाबरू नका. प्रत्येक घटना अपशकुन किंवा वाईट भविष्य नसते. हे राशी भविष्य श्रद्धा आणि मनोरंजनाच्या दृष्टीने घ्या. आर्थिक, आरोग्यविषयक किंवा इतर महत्त्वाचे निर्णय प्रत्यक्ष माहिती आणि योग्य सल्ल्यानुसार घ्या. पण जर तुम्ही 22 ऑगस्टकडे थोडे जागरूकतेने पाहिलं तर कदाचित एक अशी गोष्ट तुमच्या लक्षात येईल जी पुढच्या दिवसांमध्ये तुमच्या निर्णयाची दिशा बदलू शकते. पहिली सावली, तुम्ही ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होतात ती पुन्हा समोर येऊ शकते. कुंभ राशी, प्रत्येकाच्या आयुष्यात काही विषय असे असतात जे आपण जाणून बुजून बाजूला ठेवतो. कारण त्यावर विचार करायचाच नसतो, वेळ नसतो, उत्तर शोधायचं नसतं किंवा उत्तर काय असेल याची भीती वाटते. 22 ऑगस्टला तुमच्या आयुष्यातील असाच एखादा विषय पुन्हा समोर येऊ शकतो. कदाचित एखादं अपूर्ण काम, एखादी प्रलंबित चर्चा, एखादं कागदपत्र, एखादा खर्च किंवा एखादी व्यक्ती ज्याच्याशी तुम्ही मनातलं पूर्ण बोललेलं नाही. सुरुवातीला तुम्ही म्हणाल, हे आता पुन्हा का? पण एकदा शांतपणे विचार करा. काही गोष्टी पुन्हा पुन्हा समोर येतात कारण आपण त्या विसरलो नाही, आपण फक्त पुढे ढकलल्या आहेत. आज त्या विषयाला सामोरे जाणं कठीण वाटेल, पण त्यातून स्पष्टता मिळू शकते. दुसरी परिस्थिती, अचानक घेतलेला निर्णय थांबवावा लागू शकतो. आज तुमच्या डोक्यात एखादी योजना तयार असेल. तुम्हाला वाटत असेल की आता हे काम नक्की करायचं, आता हा निर्णय घ्यायचा आणि कुणाशी बोलायचं. पण अचानक काहीतरी बदलू शकतं, वेळ बदलू शकते, परिस्थिती बदलू शकते किंवा तुम्हाला नवीन माहिती मिळू शकते आणि तुमच्या मनात प्रश्न येईल, आता थांबावं की पुढे जावं. आजची भीती इथे आहे. जर तुम्ही फक्त हट्टामुळे पुढे गेलात तर एखादी छोटी चूक होऊ शकते. पण जर तुम्ही भीतीमुळे थांबलात तर संधी हातातून जाऊ शकते. म्हणून निर्णय घेताना 2 गोष्टी वेगळ्या करा, हट्ट आणि धाडस. हट्ट म्हणतो मी ठरवलं आहे त्यामुळे आता बदलणार नाही. धाडस म्हणतं नवीन माहिती आली आहे, मी विचार बदलू शकतो. आज धाडस निवडा. तिसरी परिस्थिती, कोणीतरी बोललेले शब्द तुम्हाला अस्वस्थ करू शकतात. दिवसभरात एखादं वाक्य तुमच्या मनात राहू शकतं. कुणीतरी सहज बोललेलं काहीतरी, एखादी टीका, एखादा सल्ला किंवा तुमच्याबद्दल केलेली टिप्पणी. वरून तुम्ही हसून पुढे जाल पण मनात प्रश्न राहील, हे खरंच सहज बोलले होते का? इथे सावध राहा. प्रत्येक शब्दामागे गुप्त अर्थ शोधत बसलात तर तुम्ही थकून जाल. पण जर तेच वर्तन वारंवार दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्षही करू नका. आज एखादा घडलेली घटना आणि सतत घडणारा पॅटर्न यातील फरक ओळखा. एक शब्द चूक असू शकतो पण वारंवार दिसणारी कृती संदेश असू शकत नाही. चौथा संकेत, कामाच्या ठिकाणी एक छोटी माहिती मोठा फरक निर्माण करू शकते. आज काम, शिक्षण किंवा व्यवसायाशी संबंधित एखादा तपशील तपासणं महत्त्वाचं ठरू शकतं. तारीख, वेळ, दस्तऐवज, अटी, हिशोब किंवा एखादी सूचना, काहीही असो. आजच्या दिवसात मला माहीत आहे असं समजून पुढे जाण्यापेक्षा एकदा तपासून घ्या. कारण छोटी चूक लगेच मोठं नुकसान करेल असं नाही, पण नंतर अनावश्यक वेळ जाऊ शकतो. विशेषतः जे काम दुसऱ्या व्यक्तीच्या माहितीवर आधारित आहे तेथे स्पष्टता आवश्यक आहे. आज कामात तुमच्यासाठी महत्त्वाचा नियम, ऐकलं म्हणून खरं मानू नका. शक्य असल्यास पडताळून पहा. एक क्षण थांबा. कुंभ राशीच्या स्वामी भक्तांनो, कधी कधी आयुष्य आपल्याला एखादी व्यक्ती देते, पण ती व्यक्ती कायम आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही. काही लोक आपल्याला प्रेम देतात, काही लोक साथ देतात, काही लोक अनुभव देतात आणि काही लोक आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवून निघून जातात. आपल्या मर्यादा कुठे असायला हव्यात? 22 ऑगस्टला एखाद्या नात्यात तुम्हाला हाच प्रश्न पडू शकतो, मी या नात्यात माझं खरं मत मोकळेपणाने सांगू शकते का? जर उत्तर नाही असेल तर नातं लगेच सोडायचं नाही, पण स्वतःशी प्रामाणिक राहण्याची वेळ आली आहे. 5वी परिस्थिती आहे पैशांबाबत. 2 वेगळे मार्ग समोर येतील.
आज आर्थिक विषयात एखादा पर्याय समोर येऊ शकतो. खर्च करायचा की थांबायचं, काही खरेदी करायची की बचत, एखाद्याला पैसे द्यायचे की स्पष्टपणे नकार द्यायचा. आज एक नियम लक्षात ठेवा, तुमच्याकडे आहे म्हणून द्यायचं आणि तुम्ही देऊ शकलात म्हणून द्यायचं, यात फरक आहे. भावनेच्या भरात दिलेली आर्थिक मदत नंतर तुम्हाला ताण आणू शकते. म्हणून मदत करताना तुमची क्षमता पहा. उधार देत असाल तर परतफेडीबद्दल स्पष्ट बोला. किंवा मोठी आर्थिक संधी समोर असेल तर तिचे धोके समजून घ्या. आज कुणावर संशय घेण्याचा दिवस नाही, पण आर्थिक बाबतीत स्पष्टता ठेवण्याचा दिवस आहे. पहिला उपाय आहे, संध्याकाळी शांत जागी बसा. घरात सुरक्षितपणे दिवा लावण्याची तुमची नेहमीची पद्धत असेल तर एक साधा दिवा लावा. नसल्यास फक्त शांतपणे बसा आणि डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी, जिथे माझं मन गोंधळलेलं आहे तिथे मला स्पष्टता मिळू दे. त्यानंतर 3 प्रश्न मनात विचारा. मला नेमकी चिंता कशाची आहे? मी कोणत्या गोष्टींपासून पळतोय? आणि उद्या मी कोणतं एक छोटं पाऊल उचलू शकतो? हा उपाय अंधश्रद्धेपेक्षा मन शांत करून स्वतःशी संवाद साधण्याचा एक क्षण आहे. 6वी परिस्थिती आहे, जुन्या व्यक्तीकडून बातमी किंवा आठवण. 22 ऑगस्टला एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण येऊ शकते. कुणाचं नाव ऐकून, एखादा फोटो पाहून किंवा अचानक एखादा संदेश पाहून मन पुन्हा जुन्या आठवणीकडे जाऊ शकतं. मनात येईल, कदाचित मी अजूनही पूर्णपणे पुढे गेले नाही. पण लक्षात ठेवा, एखादी आठवण येणं म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी परत जाणं आवश्यक आहे असं नाही. काही आठवणी आपल्याला परत मिळवण्यासाठी येत नाहीत, त्या आपल्याला आपण किती बदललो आहोत हे दाखवण्यासाठी येतात. आज भूतकाळाला प्रश्न विचारा, तू मला अजून काय शिकवू इच्छितोस? 7वी परिस्थिती, एका छोट्या गोष्टीवरून गैरसमज वाढू शकतो. आज एखाद्या संवादात गैरसमज होण्याची शक्यता आहे. तुम्ही एक अर्थ घेऊ शकता, समोरची व्यक्ती दुसरा अर्थ घेऊ शकते, विशेषतः संदेशातून किंवा घाईघाईत झालेल्या संभाषणातून. म्हणून आज महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करा, गृहीत धरू नका. तुला काय म्हणायचं होतं हा प्रश्न विचारायला काही हरकत नाही. कधी कधी एका प्रश्नाने मोठा वाद टाळता येतो. आजची सावधगिरी अशी, उत्तर देण्यापूर्वी प्रश्न समजून घ्या. 8वी परिस्थिती, वेळ तुमच्या हातून निसटत असल्यासारखी वाटेल. कुंभ राशी, आज तुम्हाला वाटू शकतं की दिवसभर खूप काम केलं पण काहीच पूर्ण झालं नाही. ही भावना निराशा देऊ शकते. पण स्वतःला दोष देण्याआधी तपासा, तुम्ही खरोखरच व्यस्त होतात की सतत एका कामातून दुसऱ्या कामात जात होतात. आजच्या दिवसाचा धडा, व्यस्त असणं म्हणजे प्रगती होत आहे असं नाही. तुमची ऊर्जा कुठे जात आहे ते पहा. एका वेळी एकच काम करा. तुम्हाला एक महत्त्वाचं काम पूर्ण केलेलं दिवस यशस्वी ठरू शकतो. एक छोटी विनंती, जर तुमच्या मनात एखादी गोष्ट आहे जी तुम्ही सतत पुढे ढकलत आहात तर आज स्वतःला एक वचन द्या. मनात म्हणा, मी घाबरून पडणार नाही, मी हळूहळू पण त्या प्रश्नाला सामोरे जाईन. आणि श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 9वी परिस्थिती आहे, संध्याकाळी भावनिक निर्णय घेण्याची घाई टाळा. दिवसभरात एखादी गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करू शकते, त्यामुळे तुम्ही अचानक निर्णय घेण्याचा विचार करू शकता. कुणाला फोन करावा, कुणाशी नातं संपवावं, कुठलं काम सोडावं किंवा एखादी मोठी घोषणा करावी. पण 22 ऑगस्टच्या संध्याकाळी भावनिक तीव्रता जास्त वाटत असेल तर स्वतःला वेळ द्या. आजचा निर्णय उद्याही घेता येत असेल तर एक रात्र थांबणं चांगलं. राग शांत झाल्यावर विचार वेगळा असू शकतो. दुःख कमी झाल्यावर परिस्थिती वेगळी असू शकते. दुसरा उपाय आहे, अपूर्ण संदेश पूर्ण करा. तुमच्या आयुष्यात एखादं आवश्यक काम असेल जे तुम्ही सतत पुढे ढकलत आहात तर आज त्यासाठी एक छोटं पाऊल उचला. एखादा आवश्यक फोन, कागदपत्र तपासा. अपूर्ण काम, अभ्यासाची सुरुवात, कामाचा आराखडा. फक्त 5 मिनिटांची सुरुवात करा. मोठं काम पूर्ण करण्याचा दबाव घेऊ नका. फक्त सुरुवात करा आणि मनात म्हणा, मी माझ्या आयुष्यातील आवश्यक गोष्टींना आता पुढे ढकलणार नाही. 10वी आणि सर्वात महत्त्वाची परिस्थिती, रात्री एक सत्य स्वीकारावं लागू शकतं. दिवस संपताना मनात एक शांत क्षण येईल आणि त्या क्षणी तुम्हाला वाटेल, गोष्ट स्वतःबद्दल समजू शकते. कदाचित तुम्ही एखाद्याला बदलण्याची वाट पाहत आहात, कदाचित तुम्ही चुकीच्या वेळी योग्य परिणामांची अपेक्षा करत आहात किंवा तुम्ही अशा गोष्टीवर ऊर्जा खर्च करत आहात जो तुमच्या नियंत्रणातच नाही. आजची सर्वात मोठी जाणीव अशी असू शकते, मी काही गोष्टी बदलू शकत नाही, पण मी त्या गोष्टींना माझ्या आयुष्यावर किती परिणाम करू द्यायचे हे ठरवू शकते. हा विचार तुम्हाला आतून मजबूत करू शकतो. तिसरा उपाय आहे, मनाचा भार हलका करा. रात्री झोपण्यापूर्वी कागदावर या 3 गोष्टी लिहा. आज मी काय शिकले, आज मी कोणती गोष्ट सोडून देऊ शकले, उद्या कोणतं एक पाऊल उचलू शकते. 3 ओळी पुरेशा आहेत. तुम्हाला मोठं काही लिहायची गरज नाही. शेवटी कागद बाजूला ठेवा आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि मनात म्हणा, आजचा दिवस इथे संपला, उद्या नव्याने सुरुवात करेल. 22 ऑगस्टची विशेष सावधगिरी,
कुंभ राशी, आज 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, संशय आणि तथ्य यातील फरक ओळखा. दुसरी, भावनेच्या भरात आर्थिक किंवा नातेसंबंधाचा अंतिम निर्णय घेऊ नका. तिसरी, एखादी महत्त्वाची माहिती, तारीख किंवा अट न तपासता पुढे जाऊ नका. प्रत्येक शांत व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचं चाललं आहे असं समजू नका. काही वेळा लोक फक्त त्यांच्या स्वतःच्या समस्यांमध्ये व्यस्त असतात. अंतिम संदेश आहे कुंभ राशीच्या स्वामी भक्तांनो, 22 ऑगस्ट तुम्हाला घाबरवण्यासाठी आलेला दिवस नाही. हा दिवस तुम्हाला जागरूक करण्याचा संदेश देऊ शकतो. काही प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी, काही निर्णय थोडे विचारपूर्वक घेण्यासाठी, काही लोकांबद्दल गृहीतक न बनवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःपासून पळणं थांबवण्यासाठी. तुम्ही आयुष्यात अनेक गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण तुमची पुढची कृती करून तुम्ही हे ठरवू शकता. आज तुमचं ब्रीदवाक्य आहे, मी भीतीमुळे थांबणार नाही आणि घाईमुळे चुकणारही नाही. तुमच्या घरात शांतता राहो, तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळो, तुमच्या निर्णयात स्पष्टता येऊ आणि तुमच्या मनातील गोंधळ योग्य विचारात बदलो. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.